ओके, गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. याच्या आधीच्या तासमध्ये आपण काल आयसोबार, आयसोटोप असं पाहत होतो. त्याचबरोबर आपण ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर, ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर हे पाहिलं होतं. ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर. ओके, द फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. ए इज इक्वल टू झेड प्लस एन. ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, झेड प्लस एन. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा केव्हाही. मग सगळं आपोआप, सगळं तुम्हाला कोणताही प्रश्न त्याच्यावर कसलाही विचारला तर उत्तर लिहिता येऊ शकते. फक्त ए इज इक्वल टू झेड प्लस एन लक्षात ठेवायचं त्याच्यात. आज आपण पाहू ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्डच्या मॉडेल यांचे ड्रॉबॅक काय होते पाहू. द ड्रॉबॅक्स ऑफ ओके, ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड्स atomic model. Rutherford atomic model or nuclear model of atom. Atomic model or nuclear model of atom. रुदरफोर्ड यांनी, काल मी तुम्हाला म्हटलं होतं असं कोणता स्ट्रक्चर नाही सांगितलं. काल असं बोललो होतो मी तुम्हाला की न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतात, असं काही नाही सांगितलं रुदरफोर्ड यांनी. आपण मागे पाहिला होता कन्क्लुजन रुदरफोर्डचे कन्क्लुजन. आपण काय याच्या आधी काय पाहिलं होतं की त्यांनी पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हटला होता, अँड दॅट पॉझिटिव्ह चार्ज अँड द मास ऑफ द एंटायर आयटम इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट अ एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॉल्यूम. आणि ती जागा त्याला काय म्हटलं, न्यूक्लियस. अँड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस असं सुद्धा म्हटलं होतं त्यानं. बट द स्ट्रक्चर नाही सांगितलं काही. ॲटॉमिक स्ट्रक्चरबद्दल काहीही कल्पना नाही दिली का, किंवा असा स्ट्रक्चर असतो म्हणून मॉडेल पण काय नाही सांगितलं. फक्त ते एक्सपेरिमेंट होता एक, कोणता, अल्फा पार्टिकलचा एक एक्सपेरिमेंट होता. अल्फा पार्टिकलचा एक्सपेरिमेंट, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट सांगितलं होतं. आता आपण ड्रॉबॅक तेच पाहूत, का नाही सांगितलं, काय प्रॉब्लेम होता, काय ड्रॉबॅक्स होते. तर सुरुवात अशी आहे की तुम्हाला माहित आहे की रुदरफोर्ड यांनी काय म्हटलं होतं, ॲटॉमिक मॉडेल कोणासारखा असतो म्हटलं होतं. द रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल इज लाईक अ सन, सोलार सिस्टीम. लाईक कोणती सिस्टीम, सोलार सिस्टीम, लाईक अ स्मॉल सोलार सिस्टीम. सो रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल जो होता, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल इज लाईक अ स्मॉल सोलार सिस्टीम. लाईक अ व्हॉट, सोलार सिस्टीम. एक छोट्या सोलार सिस्टीम सारखा रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल होता. दिसत नाही, येत नाही, ऐकू येते का, नॉट क्लिअर. हां ठीक आहे, क्लिअरिटी येईल, लक्ष द्या आपलं रेंजमध्ये. हां रेंजमध्ये या, लेफ्ट व्हा आणि परत जॉईन करा, येते मग. हां ठीक आहे, चला आता पहा. आता दिसते का क्लिअर, साऊंड क्लिअर आहे. आता दिसतो का, आता दिसतो, चेंज केलं बघा त्याच्यात, दिसतो का आता, हो, नो, हो, हो आता दिसतो, ए आता दिसते, क्लिअर दिसते आता. ठीक आहे, नाही दिसते, नाही, रेंज नसेल, काही जणांची रेंज नसल्याने दिसत नाही बरं, रेंजचा प्रॉब्लेम येईल, गबाळे, रेंज नसेल, रेंज नसल्याने दिसत नाही. चला आता पहा, परत सांगतो. ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्डचा ॲटॉमिक मॉडेल इज लाईक, कोणासारखा होता, लाईक अ स्मॉल सोलार सिस्टीम. द ॲटॉमिक मॉडेल ऑफ रुदरफोर्ड वॉज लाईक अ स्मॉल सोलार सिस्टीम इन विच सोलार सिस्टीममध्ये काय म्हटलं होतं आपण की मॅसिव्ह सन इज ॲट द सेंटर, जस्ट लाईक दॅट न्यूक्लियस, इन विच न्यूक्लियस इज लाईक अ मॅसिव्ह सन. मॅसिव्ह म्हणजे ज्याला मास आहे. न्यूक्लियस इज लाईक अ मॅसिव्ह सन. दिसतो, आता दिसतो का, न्यूक्लियस इज लाईक अ व्हॉट, मॅसिव्ह सन. दिसतो, आता दिसते. हां ठीक आहे, ज्यांना नाही दिसायला असेल, हां रेंज येऊन नंतर येते. हां ओके राईट. न्यूक्लियस इज मॅसिव्ह सन. तर रुदरफोर्ड यांनी आपण सुरुवात कशी केली होती की रुदरफोर्डचा मॉडेल हा लाईक अ सोलार सिस्टीम सारखा आहे, छोटी सोलार सिस्टीम, लाईक अ स्मॉल सोलार सिस्टीम. एक छोटी सोलार सिस्टीम आहे ज्यामध्ये मॅसिव्ह सन आहे. मॅसिव्ह सन म्हणजे असा वजनदार, ज्याला मास आहे, सन आहे आणि त्याच्या भोवती प्लॅनेट्स. न्यूक्लियस इज लाईक अ मॅसिव्ह सन अँड इलेक्ट्रॉन्स
इलेक्ट्रॉन्स आर लाईक कोणासारखे आहेत? प्लॅनेट्स. लक्ष द्या इकडे, प्लॅनेट हा खूप महत्त्वाचा आहे. प्लॅनेट हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे. जरी हा इम्पॉर्टंट नाही, फेल आहे, तरी हा फेल आहे, तरी हा इम्पॉर्टंट आहे. राईट, इट इज नॉट अप्लिकेबल. हे सगळे कॉन्सेप्ट फेल आहेत, पण या शोधामुळेच नंतर पुढचा शोध लागला. तर हा शोध पहिला लावावा लागला. न्यूक्लियस इज लाईक अ मॅसिव्ह सन अँड इलेक्ट्रॉन्स आर लाईक अ प्लॅनेट. लक्ष द्या, हे एक एक पॉईंट कळते पुढे. मी जे सांगतो त्याच्यावर फक्त फोकस करत राहा, मग पुढे सोपं जाते. मॅसिव्ह सन अँड प्लॅनेट हे सोपं वाटते इथं, मग पुढे नंतर काय होतं असं करतात. तर लक्ष ठेवा, प्रत्येक पॉईंटवर आवाज येतो ना सर्वांना? आवाज येतो, ऐका. नंतर व्हिडिओ पाहून नंतर क्लिअर होते. आवाज येतो ना सर्वांना? आवाज येतो? हां, आवाज येतो ना? हां, हो. क्लिअरिटी नाही असेल, आवाज येतो, ठीक आहे. मॅसेज एकदम करत जाऊ नका सगळे, नाही येतो त्यांनी करा. इलेक्ट्रॉन्स आर लाईक कोणासारखा असतो? प्लॅनेट. लक्ष द्या आता फक्त, ऐका. न्यूक्लियस इज लाईक अ मॅसिव्ह सन. न्यूक्लियस कोणासारखा होता? एक मॅसिव्ह सन सारखा होता, मोठा. आणि हे कल्पना होती सुरुवातीपर्यंत. पुढे काय झाला मग? यांनी कुलंबिक फोर्स पण फॉलो केले. कुलंबिक फोर्स असतात, ओके, कुलम फोर्स. तर कुलम फोर्सचा एक फॉर्म्युला आहे Q1 Q2 डिवायडेड बाय R. हा फॉर्म्युला आहे. वेर K इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो. Q1 अँड Q2 आर द चार्जेस. Q1 अँड Q2 आर काय येथे? चार्जेस. ओके, कोणाचे? न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन, लक्ष द्या, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचे Q1 आणि Q2 हे फोर्स कोणते आहेत? कुलम फोर्स. हा फोर्स जो कुलम फोर्स Q1 अँड Q2 चार्जमुळे जो फोर्स असतो त्याला काय म्हणतात? कुलम फोर्स. चार्ज पासून तयार होतो. सो Q1 अँड Q2 आर द, आवाज येतो ना? Q1 अँड Q2 आर द चार्जेस. येतो आवाज? येतो ना? Q1 अँड Q2 आर काय होते? चार्जेस. हां, ठीक आहे. Q1 अँड Q2 आर द चार्जेस, ओके. अँड R इज द डिस्टन्स ऑफ सेपरेशन ऑफ चार्ज. R इज व्हॉट? डिस्टन्स ऑफ सेपरेशन ऑफ चार्ज. म्हणजे चार्जला सेपरेट करणारा जो डिस्टन्स असतो त्याला काय म्हणूया आपण? R. ओके, वेर K, हो हे पूछा, वेर K इज द काय? वेर K इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असते, व्हॅल्यू आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. वेर K इज कॉल्ड एज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ओके, where this K is called as what? Proportionality constant of कोणाचा? कोणाचा? न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन या दोघांच्या बाबतीत चालू आहे आपलं परत न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन. सो Q1 अँड Q2 आर द कुलंबिक फोर्स. सोलार सिस्टीम यालाच काय म्हटलं यांनी? सोलार सिस्टीम. जसं आणखीन एक आहे, जसं कुलंब फोर्स आहे तसाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तसाच एक फोर्स असतो, तुम्हाला माहित आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर हा कुलंब फोर्स जो आहे तो सिमिलर होता, सिमिलर टू, दिस फोर्स इज सिमिलर टू व्हॉट? इट इज सिमिलर टू, कुलंब फोर्स इज सिमिलर टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इन दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो? G. द कॉन्स्टंट व्हॅल्यू इज G असते. अँड M1 अँड M2 आर द टू मासेस. ओके, M1 and M2 and divided by काय असतो? R. Where I told you that Q1 and Q2 are the charges. Similarly, M1 and M2 are the masses. M1 and M2 are the masses. दोघांचे. सन आणि कोण असेल आता? प्लॅनेट. सन आणि प्लॅनेट. इथं कोण आहे? कुलंब फोर्समध्ये. कुलंब फोर्समध्ये कोण आहे इथं? न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन. तर हा सोलार सिस्टीम सारखा का आहे? सोलार सिस्टीम सारखा का आहे? कारण रुदरफोर्डचा ॲटॉमिक मॉडेल अँड सोलार सिस्टीम मध्ये, दोघांमध्ये रुदरफोर्डचा ॲटॉमिक मॉडेल आणि कोण? सोलार सिस्टीम. रुदरफोर्डचा ॲटॉमिक मॉडेल हे सांगितलं, तर सोलार सिस्टीम हे सांगायली ग्रॅव्हिटेशन फोर्स. सोलार सिस्टीममध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो, तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे प्लॅनेट सगळे हे काय होतात? वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरत असतात, ऑर्बिटमध्ये फिरत असतात ड्यू टू दॅट फोर्स. राईट. सो व्हॉट इज दॅट नाऊ? M1 and M2 आर द मासेस अँड R इज द डिस्टन्स ऑफ सेपरेशन. तेच
R is what? It is the distance of separation. Distance of what? Separation. सेपरेशन म्हणजे एकमेकांना सेपरेट करतो. असं दोन चार्जेस असेल तर या दोन चार्जेसला सेपरेट करतो. आर इज द डिस्टन्स ऑफ द सेपरेशन अँड वेअर के इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट होता, जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जसं के कॉन्स्टंट होता तसं जी इज काय? इट इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ही कॉन्स्टंट असते किंमत ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची. जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आर इज द डिस्टन्स ऑफ सेपरेशन दोघांचा बी. M1 अँड M2 आर द काय होते? मासेस. त्यामुळे याला सोलार सिस्टीम सारखा आहे म्हणून असं म्हणता येते. हां, असं डायरेक्ट मनाने काय बी म्हणता येत नाही. मग नंतर काय झालं याच्या पुढे की अकॉर्डिंग टू नाव क्लासिकल मेकॅनिक्स, जर याला क्लासिकल मेकॅनिक्स अप्लाय केले आपण सोलार सिस्टीमला, क्लासिकल मेकॅनिक्स ही ब्रांच आहे फिजिक्सची. इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट इज कॉल्ड ॲज क्लासिकल मेकॅनिक्स. क्लासिकल मेकॅनिक्स इज व्हॉट? इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स. Okay, so according to it deals with the study of radiations. काही रेडिएशन्स असतात, वेव्स, सो त्यांचा अभ्यास करते मेकॅनिक्स. क्लासिकल मेकॅनिक्स जर आपण सोलार सिस्टीमला अप्लाय केलं, कोणाला? सोलार सिस्टीमला. लक्ष द्या इकडे. आता काय म्हणालो आपण? कोणाला काय अप्लाय करायलो? क्लासिकल मेकॅनिक्स व्हेन वी अप्लाय टू द सोलार सिस्टीम. इथपर्यंत कळाला? दोन कॉन्स्टंट कळाले. दोन फोर्स कोणते कोणते पहिलं सांगा आधी, नंतर पुढे जातो. दोन फोर्सेस कोणते कोणते? आता पाहिले आपण दोन फोर्स कोणते? एक कुलम फोर्स है ना, एक कुलम फोर्स आणि दुसरा कोणता फोर्स? हां, पहिला कोणता फोर्स? कुलम फोर्स. दुसरा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, हां, कुलम फोर्स अँड सेकंड वन इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, दोन फोर्स लक्षात ठेवा. जर क्लासिकल मेकॅनिक्स अप्लाय केली सोलार सिस्टीमला, कोणाला? सोलार सिस्टीमला क्लासिकल मेकॅनिक्स अप्लाय केलं तर मग काय झालं माहीत आहे का? की जे प्लॅनेट आहेत, प्लॅनेट वेल डिस्क्राईब, प्लॅनेट यांनी काय केले? खूप चांगल्या प्रकारे डिस्क्राईब केले अराउंड द सन. द प्लॅनेट डिस्क्राईब, प्लॅनेट डिस्क्राईब केले. बघा, लक्ष द्या किती इंटरेस्टिंग आहे. प्लॅनेट हे जे प्लॅनेट आहेत फिरायलेत, तर या प्लॅनेट यांनी डिस्क्राईब केले. द प्लॅनेट डिस्क्राईब द ऑर्बिट. ओके, प्लॅनेटने काय डिस्क्राईब केले? ऑर्बिट अराउंड द कोणाच्या? सन. प्लॅनेट वेल डिस्क्राईब द ऑर्बिट अराउंड कोणाच्या? अराउंड सन. अराउंड द सन. सूर्याभोवती प्लॅनेट आता कशामध्ये असतात? ऑर्बिटमध्ये असतात. ऑर्बिट. सो दॅट बिकम्स प्लॅनेटरी ऑर्बिट. मग त्याला काय म्हणूया आपण? अँड दिस थेरी, क्लासिकल मेकॅनिक्स थेरी इज एक्सप्लेनड और कॅल्क्युलेटेड. इट इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड द प्लॅनेटरी ऑर्बिट. ही प्लॅनेटरी, हे प्लॅनेट आणि ह्या प्लॅनेटची ऑर्बिट, याला काय म्हणायचं? प्लॅनेटरी ऑर्बिट. प्लॅनेटरी ऑर्बिटला कॅल्क्युलेट केलं क्लासिकल मेकॅनिक्स. ही थेरी, क्लासिकल मेकॅनिक्सची एक थेरी आहे. त्याने काय केलं? कॅल्क्युलेट केलं प्लॅनेटरी मोशनला. काय कॅल्क्युलेट केलं? प्लॅनेटरी मोशनला कॅल्क्युलेट केलं. दॅट प्लॅनेटरी ऑर्बिट. प्लॅनेटरी ऑर्बिट अँड विच इज सेम. ही काय होती? सेम होती, जे की मेजर केल्यावर आली. सेम आफ्टर मेजरमेंट. ही व्हॅल्यू पण सेम आली. बघा किती इंटरेस्टिंग आहे. मग का म्हणता येत नाही सोलार सिस्टीम? म्हणता येते. आपल्या रुदरफोर्डच्या मॉडेलला काय म्हणता येते? सोलार सिस्टीम म्हणता येते. मग काय झालं पुढे? प्लॅनेटरी ऑर्बिट. प्लॅनेटमध्ये ऑर्बिट बनायली. लक्ष द्या. आता प्लॅनेटमध्ये काय बनायली? ऑर्बिट बनायली. मग यानुसार प्लॅनेटमध्ये जर ऑर्बिट बनायली तर यानुसार काय आहे की रुदरफोर्ड मॉडेलचा जो रुदरफोर्डचा मॉडेल आहे, ओके, रुदरफोर्डचा मॉडेल जो आहे त्यामध्ये काय होतो? इन रुदरफोर्ड्स मॉडेल ऑफ ॲटम, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस और इलेक्ट्रॉन काय होतो? मूव्ह अराउंड कोणाच्या भोवती मूव्ह होतो? अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस. कोणती मूव्हिंग बॉडी मूव्ह किती होणार? मूव्ह होऊन त्याला स्वतःचा एक एक्सेलरेशन भेटतो. रेस्टमध्ये बॉडी असते, रेस्ट बॉडी मूव्ह होत गेली, आपोआप एक्सेलरेशन येते त्याच्यामध्ये.
काय ते एक्सेलरेशन. इलेक्ट्रॉन मूव्ह होतो अराउंड द न्यूक्लियस, एक गती भेटते एक्सेलरेशन. तुम्हाला माहित आहे एक्सेलरेशन म्हणजे मराठीत काय म्हणतात? एक्सेलरेशन मीन्स एक्सेलरेशन दॅट इज एक्सेलरेशनला काय म्हणतात मराठीत? दिसत नाही क्लिअर? नाही दिसते? ऐकू येते? आवाज यायले ना? हां ठीक आहे. त्वरण, हां व्हेरी गुड. एक्सेलरेशन म्हणजे त्वरण. याला काय भेटतो? एक त्वरण भेटतो. राईट, दिसते. हां तर आता पहा काय होते. मुव्हिंग ऑब्जेक्ट, कोणती गाडी आहे तुमची, गाडीला एक्सेलरेटर देतो आपण. थोडं पहिला गिअर टाकला की एक्सेलरेटर देतो. पहिला गिअर, गाडी येते ना चालवता, तुम्हाला गाडी चालवता येते. गाडी इज द मुव्हिंग ऑब्जेक्ट. जस्ट लाईक दॅट इलेक्ट्रॉन इज ऑल्सो काय? मुव्हिंग ऑब्जेक्ट. तर रुदरफोर्ड मॉडेल ऑफ आयटम काय? इलेक्ट्रॉन मूव्ह होतो म्हणायला त्यानं कोणाच्या भोवती? इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द कोणाचे आहे? सन. इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस. नाव प्लॅनेट जस्ट लाईक मूव्ह अराउंड द सन. सो रुदरफोर्ड मॉडेल ए मुव्हिंग ऑब्जेक्ट, कोणताही मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे, मुव्हिंग ऑब्जेक्ट अंडरगो एक्सेलरेशन. याला काय भेटते आता? एक्सेलरेशन भेटते. मुव्हिंग ऑब्जेक्टला त्वरण भेटते, त्वरण, गती भेटते आपोआप. मुव्हिंग ऑब्जेक्ट अंडरगो एक्सेलरेशन. आलं लक्षात? तर हे झालं रुदरफोर्डच्या मॉडेलनुसार. काहीच दिसत नाही, ब्लर की आता हां लेफ्ट करून, ज्यांना दिसत नाही ना काहीच, लेफ्ट करून परत जॉईन करा. रेंज प्रॉब्लेम असेल तिथे तुमच्याकडे. दुसऱ्या जणांना दिसते ना, काही जणांना, हां काही जणांना दिसते बघा, दिसते काही जणांना, दिसते का काही जणांना? कोणाला दिसत नाही? दिसते काही जणांना? दिसते का? नाही दिसते? काहीच दिसत नाही? नाही दिसते? हां लेफ्ट करून परत जॉईन करा, मग दिसेल. भाऊ क्लिअरिटी नाही दिसायली म्हणा, क्लिअरिटी. तर रुदरफोर्ड मॉडेलचे आयटम पर्यंत इथपर्यंत सांगितलं मी. परत सांगतो. एक्सेलरने इलेक्ट्रॉन मूव्ह होतो, इलेक्ट्रॉन मूव्ह होतो अराउंड द न्यूक्लियस. क्लासिकल मेकॅनिक्स बी लावलं आपण, क्लासिकल मेकॅनिक्स ही पण लावली आपण. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आहे अजून एक थिअरी आहे. आता कोणती? इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक काय असते ही थिअरी? बघा काय म्हणू याला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक. सो अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ रेडिएशन, ही पण एक थिअरी आहे. इथून सुरुवात झाली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीने सगळं केलं. काय केलं? सगळं चेंज केले. ही थिअरी खूप महत्त्वाची आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ रेडिएशन, इट वॉज पुट फोर्थ बाय मॅक्सवेल. कोण पुट फोर्थ केलं होतं? मॅक्सवेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी मॅक्सवेल, प्लांक्स. क्वांटम थिअरी, प्लांक्सची क्वांटम थिअरी होती मॅक्स प्लांक्स. तर मॅक्सवेल नाव सायंटिस्ट होतं, जेम्स मॅक्सवेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीने काय म्हटलं की कोणताही मुव्हिंग पदार्थ जेव्हा एक्सेलरेशनमध्ये असतो तेव्हा तो रेडिएशन इमिट करतो. तेव्हा तो काय इमिट करतो? रेडिएशन. आत्तापर्यंत आपला आला पॉईंट काय होता की मुव्हिंग आहे ऑब्जेक्ट, इलेक्ट्रॉन मूव्ह होतो, मुव्हिंग आहे इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग अँड एक्सेलरेशन पण आहे त्याच्यामध्ये. आणि जेव्हा एक्सेलरेशन येते तेव्हा त्याच्यातून एनर्जी बाहेर पडते. पहा काय म्हणालो मी? अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ रेडिएशन. येतो आवाज? येतो आता? आता दिसते का? आता नॉट क्लिअर? चलो ओके. आता बघा आवाज येतो ना? आवाज येतो? आवाज हां पाऊस पडायला आहे ना, त्याच्याने व्हायले असं. काही ठिकाणी पावसाचा प्रॉब्लेम आहे. नाव टुडे इज द वेदर इज नॉट कॉस्टिंग. टुडे हेअर द वेदर इज नॉट सुटेबल फॉर climates are to conduct the class. It is difficult now. So now what I was saying to you that electromagnetic theory of radiation. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीने काय म्हटले
की एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे, मुव्हिंग एक्सेलरेशन इथपर्यंत कळालं ना, मुव्हिंग ऑब्जेक्ट एक्सेलरेशन कळालं का इथपर्यंत? नॉट क्लिअर? ठीक आहे. मुव्हिंग ऑब्जेक्ट एक्सेलरेशन कळालं? मुव्हिंग ऑब्जेक्ट एक्सेलरेशन कळालं का हे सांगा फक्त मला. मुव्हिंग ऑब्जेक्ट एक्सेलरेशन कळाला? व्हिडिओ सेंड होईल, व्हिडिओ सेंड होईल नंतर बघा. हां, व्हिडिओ सेंड होईल. ऑडिओ आवाज येतो का बघा, लक्ष द्या. आवाज येतो? आवाज येतो का? पुढे कंटिन्यू करतो मी. हां हां, नाही नाही, आवाज येतो ना बघा, आवाज येतो. हां हां, आवाज येतो का? साऊंड येतो का? साऊंड ऐकू येते का? साऊंड येते का? साऊंड? हां हो हां, साऊंड लक्ष द्या ना, मग साऊंड घ्या, ऐकू या फक्त. हां ठीक आहे. तर ऐका, काय आहे की पाऊस पडायला त्याच्यानं थोडा प्रॉब्लेम यायला. तर मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे एक्सेलरेशनमध्ये येतो. लक्ष द्या, मुव्हिंग ऑब्जेक्ट जेव्हा एक्सेलरेशनमध्ये येतो, रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी यांनी काय म्हटली, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीनुसार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ रेडिएशन कोणती होती? रेडिएशन कोणाची होती? मॅक्सवेलची. यांनी काय म्हटले की जो मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे किंवा एक्सेलरेटेड ऑब्जेक्ट, आता आय एम डायरेक्ट रायटिंग एक्सेलरेटेड ऑब्जेक्ट. ओके, एक्सेलरेटेड ऑब्जेक्ट. ओके, कोणताही एक्सेलरेटेड झालेला ऑब्जेक्ट आहे तर तो काय करतो? इमिट द रेडिएशन. इट इमिट द रेडिएशन. इमिट करतो. काय इमिट करतो? रेडिएशन. पण तो कसा असला पाहिजे? चार्जड असला पाहिजे. हा, इट शुड बी चार्जड. मीन्स इलेक्ट्रॉन काय करतो मग आता? मुव्हिंग ऑब्जेक्ट कोणता आहे आपला? मुव्हिंग ऑब्जेक्ट इलेक्ट्रॉन. सो इलेक्ट्रॉन इज द मुव्हिंग ऑब्जेक्ट. इलेक्ट्रॉन मुव्हिंग कुठे होतो? अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन मुव्हिंग अराउंड द न्यूक्लियस. हा पण काय करेल आता? रेडिएशन इमिट करेल. इमिट द रेडिएशन. इट शुड ऑल्सो इमिट द रेडिएशन. इलेक्ट्रॉन शुड ऑल्सो इमिट द रेडिएशन. इलेक्ट्रॉन सुद्धा रेडिएशन इमिट करेल. इलेक्ट्रॉन सुद्धा काय करेल? इलेक्ट्रॉन सुद्धा रेडिएशन इमिट करतो. ठीक आहे, लक्ष द्या, नंतर व्हिडिओमध्ये अजून सांगतो.